नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या विवाहासाठी कोणती ग्रह नक्षत्र कारणीभूत ठरतात यावर आपण चर्चा करणार आहोत आणि विवाह विषयक ग्रह नक्षत्रांवर बोलू का हा आपला आजचा विषय आहे. आणि यावर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमारजी. सर, स्वागत तुमचं. जय माता दी. सरांची ओळख करून देते. आनंद कुमारजी हे आनंद कुमार ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक आहेत. गेल्या 24 वर्षांपासून त्यांना अनेक ज्योतिष, वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक गौरवपर पुरस्कार जे आहेत त्यांना प्राप्त झालेले आहेत. तसंच त्यांचा अनेक ग्रह नक्षत्रांवर अभ्यास आहे. कुंडलीचा त्यांचा चांगला अभ्यास आहे, वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे, गोपालन व अनेक सामाजिक उपक्रमात सुद्धा त्यांचा सहभाग आहे. ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कुटुंबसुद्धा सुखावह झालेली आहेत. तसंच त्यांचे उपाय, तंत्र, ध्यान साधना, रत्नयंत्र आणि अनुभवसिद्ध तोडगे हे आचरण्यासाठी सहज आणि सोपे असतात. जीवन मार्गदर्शन या नावाने या सदराखाली अध्यात्म, विज्ञान, ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधत वर्तमान लक्षात घेऊन आणि भविष्याची वाटचाल करण्यासाठी आनंद कुमारजी जे आहेत ते सगळ्यांना मार्ग दाखवतात. आणि तुम्हाला सुद्धा जर आता त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही थेट आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की आपला विवाह होण्यासाठी जे ग्रह नक्षत्र जबाबदार असतात ते पत्रिका पाहून आपल्याला समजू शकतं का, हे आपण आनंद सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, काय सांगाल याविषयी? आपल्या विवाह होण्यासाठी कोणते ग्रह नक्षत्र जे आहेत, हा आपला आजचा विषय आहे, पण हे कोणते ग्रह नक्षत्र असे आहेत जे शुभ आणि अशुभ आहेत? नक्कीच मॅडम. ह्या 27 नक्षत्र, अभिजित नावाचं नक्षत्र धरून 28 नक्षत्र, हे 28 नक्षत्र, 12 राशी 28 नक्षत्र आपल्या जीवनात काही ना काही चांगले वाईट परिणाम घडवत असतात. आपला विषय आहे विवाह संबंधित. तर विवाहासाठी कोणते कोणते नक्षत्र शुभ असतात तर त्यातले अश्विन नक्षत्र, भरणी नक्षत्र, रोहिणी, पुनर्वसु नक्षत्र, आश्लेष नक्षत्र, हस्त नक्षत्र, विशाखा, स्वाती, ज्येष्ठा, धनिष्ठा, शततारका, रेवती ही नक्षत्र अतिशय शुभ नक्षत्र. या नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींची लग्न सहजयोगाने निर्विघ्नपणे पार पडतात. परंतु अनेकदा अनेक नक्षत्र अशुभ नक्षत्रांपैकी येतं. एखाद्या मुलीच्या पत्रिकेत धनु राशी मूळ नावाचं नक्षत्र असेल तर ते त्या लग्नासाठी अडचणी येतात. वृश्चिक राशी ज्येष्ठ नक्षत्र असेल तर लग्नासाठी विलंब करतात, की लग्न होऊन तुटण्यासाठी मदत होते किंवा लग्नामध्ये कोणी ना कोणी अडचण निर्माण करतात आहे. विशेष म्हणजे पुष्य नक्षत्र हे कर्क राशी येतं. कर्क 12 राशी सगळ्यात संयमी, शांत, प्रेमळ राशी ती कर्क राशी. कर्क राशीत जर पुष्य नक्षत्र आहे, हे पुष्य नक्षत्र प्रत्येक गोष्ट लेट करतं. म्हणजे एवढी सरळ साधा मुलगा तो मुलगी कर्क राशी असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये लेट होण्याचं कारण आहे की त्यांच्या नक्षत्र पुष्य नावाचं नक्षत्र ते त्यांना कारणीभूत असतं. असंच कृतिका नावाचं नक्षत्र, मेष राशी सगळ्यात चांगली, पहिली राशी मेष राशी, त्यातले 2 नक्षत्र चांगली आहेत. भरणी नावाचं नक्षत्र, आश्लेष नावाचं नक्षत्र हे चांगलं आहे. पण कृतिका नावाचं नक्षत्र आलं तर कुठे घाई गडबड निर्णय होतात आहे आणि घाई गडबड निर्णय झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला अडचण येते आणि ते काहीतरी चुकीच्या संभ्रमात टाकले जातं. त्यामुळे काही नक्षत्र शुभ तर काही नक्षत्र अशुभ असतात आहे. परंतु त्यांच्या मग कोणत्या ग्रहांची कोणता एखादा ग्रह आहे, आता तो जर कृतिका नावाचं नक्षत्र हे जर वृषभ राशीत मात्र आलं तर हे शुभ मानलं जातं. पण मेष राशीतले 2-1 चरण आहे हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जेवढे आहेत तेवढे प्रत्येक व्यक्तीच्या अनुषंगाने ते राशी नक्षत्र आपापलं फलश्रुत किंवा आपापलं कार्य नक्कीच त्या पद्धतीने दाखवत राहतात. आनंद कुमारजी, एक फोन आलेला आहे पहिला, ठाण्यावरनं आहेत रश्मी पांचाळ, त्यांचा कॉल घेऊया. रश्मीजी, विचारा, आनंद कुमारांना प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते. मला प्रश्न माझ्या मुलीच्या संदर्भात विचारायचा, तिच्या लग्नासंदर्भात. तिचं लग्न कधी होईल? म्हणजे तिची जन्मतारीख आहे 25 ऑगस्ट 1999, सकाळी 6:01. 6:01. जन्म ठिकाण जन्मस्थळ मुंबई. सध्या काय करते? लग्न कधी जमेल आणि तिचं वैवाहिक म्हणजे आयुष्य कसं असेल नक्कीच ताई समजून. ताई, आपलं नाव काय? कन्याचं नाव काय? रवीना राजेंद्र पांचा. रवीना. आणि आपलं नाव काय? माझं रश्मी राजेंद्र पांचा. रश्मीजी. रश्मी, आपल्या कन्याचा प्रश्न आपण नक्कीच समजून घेऊया. रश्मीताईंनी आपल्या कन्यासाठी प्रश्न विचारला. तारीख 25 ऑगस्ट 1999, मंगळवारची रात्र, बुधवार उजाडता पहाटे सकाळी 6:01 मुंबई. मकर नावाची राशी आहे, श्रवण नावाचं नक्षत्र, सौभाग्य नावाचा योग आहे. ताई, आपल्या लेखीच्या पत्रिकेत सौभाग्य नावाचा योग आहे. याचा शब्दशः अर्थ तिच्या आयुष्यामध्ये उदंड सौभाग्य लाभणार आहे आणि आयुष्य सुखर आणि आनंदी असेल. तर लग्नाचे योग केव्हा आहेत याचा आपण जर उलगडा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतोय तर याच्या पत्रिकेमध्ये चक्क वयाच्या 21 वर्ष आणि त्यानंतर वयाच्या 25 वर्ष लग्नाचे योग आहेत. 21 वर्ष ताई केलेले आहे, 25 वर्ष लग्नाचे योग आहेत, वयाच्या 25 वर्ष चालू असताना लग्नाचे योग आहेत. 17 एप्रिल 2025
17 एप्रिल 2025 वय वर्ष 25 च्या नंतर हे लग्न होण्याचे योग आहेत. राहूची महादशा आहे, प्रत्यंतर शुक्र आहे. शुक्र हा शरीर सौख्याचा, सौंदर्याचा आणि स्त्रीतत्वाचा किंवा लग्नासाठी शुक्र पूरक असला पाहिजे. तर ताई पुढच्या वर्षी 17 एप्रिल 2025 च्या नंतर हिच्या लग्नासाठी तुम्ही उत्तरोत्तर प्रयत्न करावेत. पुढच्या वर्षी मात्र वयाच्या 25 वर्षी आपल्या कन्येचं मंगल कार्य नक्कीच आटोपेल. मग मंगल कार्य 2 वेळा तर वयाच्या 21 वर्ष लग्नाचे योग होते. मग का लेट झालंय तर ते आपल्या लेखीच्या पत्रिकेमध्ये सुखस्थानामध्ये चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आहे वृश्चिक राशीचा. ह्याला कडक मंगळ म्हटला जातो, पण कडक मंगळ नसून तो स्वराशीचा मंगळ आहे. त्यामुळे अशा लोकांच्या आयुष्यामध्ये एक स्थिर सावर संपत्ती असणाऱ्या घरामध्ये हे नक्की जाते. आईबाबांच्या घरात जर 10 रुपये आपली कन्या कमवते, ज्या कुटुंबात जाईल तिथे 10 चे 12, 15, 20 रुपये होतील, उत्तर प्रगती राहील. कारण गुरु नावाचा ग्रह हिच्या पत्रिकेत भाग्यस्थानात आहे. तर भाग्यस्थानात गुरु ग्रह असून सोबत कोण आहे, शनी आहे, तो नीच राशीचा आहे. त्यामुळं आपली जी कन्याच्या क्षेत्रात काम करते त्याच्या विपरीत क्षेत्र, आपल्या कन्याचं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असेल, IT क्षेत्रात असेल तर त्याच्या विपरीत क्षेत्रामध्ये ही मुलगा जावई मिळण्याचे योग आपल्या मुलीच्या पत्रिकेत आहेत. आणि दुसरी गोष्ट आपल्या पत्रिकेत ग्रहण नावाचा योग आहे. चंद्र नावाच्या ग्रहासोबत केतू नावाचा ग्रह बसला, तो रोगस्थानात आहे. तर ताई आपल्या याज्ञिके करणाऱ्या कोणत्याही मंडळीकडून हा मंगळ शांत केले नसेल तर मंगळ शांत आणि ग्रहणयोग जर शांत करताय तर ताई माझा विश्वास आहे कल्पनेपेक्षा चांगला जोडदार मिळेल. मात्र पुढच्या वर्षी लग्नाची तयारी जोमाने करावी, फार चिंता करण्याची गरज नक्कीच नाही. आणि मंगल कार्य वैवाहिक जीवन नक्कीच सुखर आणि आनंदी असेल, कारण हिच्या पत्रिकेमध्ये सौभाग्य नावाचा योग आहे. अच्छा, आनंदजी, बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असतो की आता जे विवाह विषयक ग्रह आहेत त्यातले शुभ ग्रह कोणते, तर या शुभ ग्रहांविषयी नाही, 2च शुभ ग्रह चांगले आहेत. पत्रिकेतला गुरु नावाचा ग्रह वैवाहिक जीवनासाठी उत्तम असला पाहिजे. आणि गुरु नंतर शुक्र नावाचा ग्रह. गुरुबळ म्हणजे समाधानी वृत्ती, संयमी वृत्ती आणि धनी समाधानी लोक असले तर त्या कुटुंबामध्ये उत्तर प्रगत राहते. हा शुक्र स्त्री तत्वाचा आहे, शरीर सौख्याचा आहे, सौंदर्याचा आहे आणि एक समंजसपणा जो असतो, म्हणजे शुक्राला शुक्राचार्य गुरुचं रूपही मानलं तर शुक्र म्हणजे घरातली पती आणि पत्नी हे जर दोन्ही संयमात राहतील, मराठी भाषेत अवकातीत राहतील, आपल्या जमिनी राहतील, 4 भिंतीच्या आतमध्ये राहतील, अशी कुटुंब कधीच विखुरली जात नाही, तुटत नाही. ते त्यामुळे 2च ग्रह चांगले असले पाहिजे. आणि पण त्या 2 ग्रहांसोबत जर कोणी ना कोणी जर अशुभ ग्रह, म्हणजे उदाहरणार्थ शुक्र नावाच्या ग्रहासोबत शनी नावाचा ग्रह आला तर याला नीचभंग नावाचा गुणतो. गुरु सोबत राहू आला तर चांडाळयोग बनतोय. सोबत गुरु सोबतच चुकून केतू नावाचा आला तरी चांडाळयोग निर्माण होतोय. गुरु नावाचा ग्रह चांगला आहे, पण त्याच्यासोबत जर कोणी पापग्रह आला, म्हणजे उदाहरणार्थ शनी आला किंवा अन्य कोणी पापग्रह नीच राशीतला एखादा ग्रह आला तर तिथे काहीतरी विपरीत घडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ज्या मुलींच्या वधूवर आपल्या आई वडील जर पत्रिका पाहत आहेत त्यांनी आपल्या मुलीची पत्रिका पाहून घ्या. त्याच्या ग्रहसौख्य म्हणजे चतुर्थ स्थान, व्यक्तिमत्व, विचारात, कुटुंब म्हणजे धनस्थान आणि कुटुंबस्थान द्वितीय स्थानात काय अशुभ ग्रह स्थिती नाही ना, पराक्रमात काही चुकून काही पराक्रम करून त्याच्या भाग्यावर त्याचे दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, हे जर तुम्ही पाहून घेता तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात कधीच दुःख, दारिद्र्य, कष्ट नक्कीच येणार नाही. जगात काही वाईट नसतं. आता जे आपले प्रेक्षक पत्रिका पाहतायत, जे कार्यक्रम पाहतायत, त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिकेत वाईट असं अजिबात काही नाही. एखादी छोटीशी गोष्ट वाईट असते. एकदा शनी 7.5 वर्ष असते, पण त्यातला 1-2.5 वर्ष चांगले असतात. शनी 7.5 सगळ्यांची वातात होते असं नाही, पण शनी 7.5 शनी चांगलं काय, परक काय, वाईट काय सगळं दाखवून देतो. आणि शनी आपलं पितळ उघडं करतो. आणि त्या पितळ किती उघडं केलेलं आहे हे झाकून ठेवायचं असेल तर शनीला समोर जाणं, त्या विषयाला समोर जाणं, समंजसपणा घेणं, 2 पावलं मागे येणं, हे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात करताय तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात प्रगती झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. त्यामुळे संयम हाच त्यातल्या त्यात तारतम्य ठेवण्याचा एक राजमार्ग आहे असं नक्कीच. अगदी बरोबर सर. पण आणखी एक गोष्ट की विवाहाच्या दृष्टीने जर नक्षत्रांचा विचार केला तर कोणती चांगली नक्षत्र आपल्याला सांगता येतील? मग असं पुनर्वसू नावाचं नक्षत्र सगळ्यात चांगलं नक्षत्र चांगलं आहे. पुनर्वसू नावाचं नक्षत्र चांगलं आहे. शतत्रका नावाचं नक्षत्र चांगलं आहे. रेवती नावाचं नक्षत्र चांगलं आहे. विशाखा शब्दशार्थ विशाख दिव्य दृष्टी, मोठी दृष्टी अशी आहे जी स्वप्न फार मोठी असतात आणि स्वप्न सहजरित्या पूर्ण होतात आहे. म्हणजे एखाद्याला जावई एखाद्या कुटुंबाला जर विशाखा नक्षत्र मिळालं असेल, ध्येय उद्दिष्ट स्वप्न मोठी असतात, तर एखादी सुनबाई त्या कुटुंबात मिळाली असेल, एखाद्या मुलाला धर्मपत्नी विशाखा नक्षत्राची मिळाली असेल, रेखीव नाकेडोळे छान असणारे, गुरुचं बळ असणारे, समाधान वृत्त असणारे, म्हणजे त्या मुलाला जर 10 रुपये पगार असेल कल्पना करा तर त्याचे उत्तर तर डबल टेबल 4 पट पगार होतात आहे. आणि उत्तुंग म्हणजे सुखर लाईफ जगण्यासाठी यांची परिस्थिती नक्कीच चांगली असते. आणि विशेष म्हणजे त्यातल्या त्यात न्यूट्रल म्हणजे चांगले नाही वाईट आहे. राहूचं नक्षत्र, आद्रा नक्षत्र, आद्रा नक्षत्र असेल तर कन्फ्युजन राहतात, फोकस राहतात, म्हणजे मन थाऱ्यावर राहत नाहीये. दुसरी गोष्ट आहे तर पूर्व आषाढा, कल्पनाशक्ती मोठी असते, सुरुवात डामाडोलत होते पण अंत शेवट होतो. मग त्याच्या एका विशिष्ट वेळेनंतर त्यांना एका निर्णय घेता येत नाहीत. विशिष्ट वेळेनंतर त्यांच्यामध्ये दुजाभाव निर्माण होतो, मनात कुठेतरी कलुषितपणा निर्माण होतो आणि लोक आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतः धोंडा मारून घेतात. त्यामुळे ही नक्षत्र विवाहासाठी, वैवाहिक जीवनासाठी कुठेतरी पूरक आणि मारक ठरतात. आणि मारक असेल तर चिंता करण्याची गरज नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये मूळ नक्षत्र असेल, ज्येष्ठ नक्षत्र असेल किंवा अश्लेष नक्षत्र असेल, अश्लेष नक्षत्र म्हणजे 2 लग्न होणं किंवा विवाहबाह्य संबंध प्रस्ताव होणं असं काही नाही. पण त्याचा योग्य वेळेत शांतता निवारण केलं असेल लग्नाच्या अगोदर
किंवा करिअरच्या दृष्टीने, तर त्या व्यक्तीला एकच काहीतरी गोष्ट त्यांची धर्मपत्नी अथवा पती त्यांना मिळतो आणि त्यांचं आयुष्य सुखानंदी नक्कीच होतं असं मॅडम. नक्कीच. आनंदजी, तुम्ही अश्विनी नक्षत्राचा उल्लेख केला होता, तर याबद्दल जरा आम्हाला सांगा की अश्विनी नक्षत्र एखाद्याच्या वैवाहिक स्थितीवर कसा परिणाम करतो? मॅडम चांगला. आता 12 राशी 27 नक्षत्रामध्ये पहिलं नक्षत्र मेष राशी अश्विनी नक्षत्र येतं. अश्विनी नक्षत्राचे याच्यामध्ये यांची केतूची नक्षत्र स्वामी केतू आहे. हे हळवे, प्रेमळ, संयमी आणि मंगळाची राशी आहे. आता मंगळाची राशीमध्ये निर्णयक्षम, धाडशी, करारी, नेतृत्वशील, कर्मशील, ध्येयशील. मग मुलगा असो मुलगी असो हे करार राहतात आहे, लिडरशिप करणारे असतात. म्हणजे अश्विनी नक्षत्राचा एखादा मुलगा तो मुलगी असेल तर त्यांच्या कामात नोकरीच्या ठिकाणी हे नेहमी वरच्या पदावर राहतात. मॅनेजर लेवलला किंवा टीम लीडर पदावर राहणारे लोक असतात. सर्वांना लिडरशिप देणारे, सर्व नेतृत्व करणारी मंडळी राहतात. त्यामुळे ही नक्षत्र नक्की चांगले आहे. आणि अश्विन नावाचं नक्षत्र असेल, अश्विन नावाचं योनी आहे घोडा. मग घोडा 2 टाईपचे घोडे नक्षत्र आहेत. एक तर शतार्क नक्षत्र अश्विनी योनी आहे आणि अश्विनी नक्षत्र त्याचे अश्वयोनी आहे. ह्या दोन्ही नक्षत्रामध्ये एक तर रेसचा घोड्या टाईपमध्ये यांची भूमिका राहते आणि तो शततार्क नक्षत्र असेल तर टांग्याचा घोडा. मेहनत 100 लोकांची होते पण त्यांना मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळत नाही आणि विनाकारण साध्या भाषेत ढोर मेहनत होते असं काहीतरी मी नक्कीच म्हणेन. नक्कीच. तर आपण आणखी आनंदजींकडनं जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. आनंदजी आपल्यासोबत आहेत. आनंदजी, एक फोन येतो ठाण्यावरनं. हेमंत गायकवाड तुम्हाला प्रश्न विचारू इच्छित आहेत. हेमंतजी, विचारा प्रश्न. हा, हॅलो, नमस्कार सर. हा, बोला. माझी जन्मतारीख आहे 1986. 1986. वेळ, जन्मवेळ? सकाळी 11:30 वाजता. जन्म ठिकाण? ठिकाण ठिकाण सांगा. ठिकाण ठाणे. ठाणे. ओके. हां, प्रश्न काय आहे तुमचा? माझ्या लग्नाचा योग कधी आहे आणि कशी असेल मुलगी, आणि तसेच रत्न कोणते वापरावे? आपण सध्या काय करता हेमंतराव? जॉबला आहे मी. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये? कर्क राशी आहे म्हणून विचार, दुसरं काही नाही. कोणत्या क्षेत्रात काम करता आपण? ठीक आहे, हेमंतरावांचा प्रश्न घेऊया. हेमंत, तारीख सांगितले 1 सप्टेंबर 1986, सोमवार दिवस, सकाळी 11:30 ठाणे, महाराष्ट्र, मुंबई. कर्क नावाची राशी आहे, पुष्य नावाचं नक्षत्र, वरिया नावाचं योग, तैतील नावाचं करण आहे. हेमंतराव, आपल्या पत्रिकेत सगळ्यात पहिल्या पानामध्ये 2 दोष दिसतात आहे. तैतील नावाचं करण, तैतील नावाचे कारण जोपर्यंत शांत दोष निवारण केलेलं नसेल तर जीवनात सातत्य येत नाहीत, कंटिन्यू राहत नाही. जेवढ्या स्पीडने एखाद्या विषयात पुढे जातात तेवढ्या स्पीडने परत यावं लागतं. हे तुमचं नोकरी असेल, दैनंदिन जीवन असेल, लग्न असेल आणि अन्य गोष्टीमध्ये तुम्हाला हा नक्कीच योग तुम्हाला मार्ग ठरणार आहे. दुसरा योग आहे वरियान नावाचा योग. ज्या योगावर आपला जन्म झालेला आहे त्या योगात 27 योगांपैकी हा वरियान नावाचा योग अशुभ योग म्हणला जातो. वरियान म्हणजे वानरासारखी परिस्थिती, एका जागा स्थिरता न मिळणं किंवा स्थिरता उशिरा मिळणं किंवा यांच्या आयुष्यामध्ये लग्नानंतर भाग्योदय असतो. माकडाला एखाद्या वानराला स्थिर करायचं असेल तर एखाद्या गळ्यात मदारीच्या दोरीने एखाद्या त्या गळ्यात पट्टा बांधला आणि मदारी चांगला जर तुम्हाला भेटला, तुमच्या कारभारी तुम्हाला सौभाग्यता चांगली भेटली तर तुमच्या आयुष्यात स्थिरता लाभू शकते. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात भाग्योदय किंवा आयुष्यात स्थिरता ही विवाहानंतर आहे. हेमंतरावचं लग्न केव्हा आहे आपण समजून घेऊया. चक्क हेमंतराव वयाच्या 28 लग्नाचा योग, पहिला योग होता वयाच्या 24व्या वर्षी आणि त्यानंतर 28व्या वर्षी. 28 संपलं, 28 नंतर 8 आणि 5 13 32व्या वर्षी लग्नाचा योग होता. 2/19 तेही संपलेला आहे. त्यानंतर लग्नाचा योग होता वयाच्या 37व्या वर्षी. आता तो योग आता चालू आहे. आता लग्नासाठी पूरक स्थिती आहे. आता साधारण 13 एप्रिल 2024 ते 27 फेब्रुवारी 2025 वय वर्ष 38 या दरम्यानच्या कालखंडात, त्यावेळेस 2 फेब्रुवारीला पण 2025ला 38 वर्ष लागत आहे, पण 27-28 दरम्यानमध्ये तुमचं लग्न कार्य होईल. आणि चुकून राहिलं मित्र हेमंत लग्न तर हा विवाह वयाच्या 42 वर्ष जाईल. मग हेमंत लग्न होण्यासाठी काय असे कारण आहेत, का उशीर होतोय? तर पत्रिकेत शुक्र नावाचं ग्रह बाल अवस्थेत आहे. शुक्र नावाचं ग्रह बाल अवस्थेत काहीतरी पोरखळ होण्याचे चान्सेस आहेत मित्र. जोपर्यंत पत्रिका पाहत नाहीत, पत्रिकेमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या लग्न करते वेळेला: ग्रहमैत्री म्हणजे विचार जमतात की नाही, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठ राहील की नाही, वंश वाढेल की नाही, आणि विशेष म्हणजे गुरुबळ म्हणजे धन म्हणजे समाधानी वृत्ती असेल की नाही, आणि गरजेपुरता पैसा आयुष्यात येईल की नाही, हे 3 गोष्टी पाहणं अतिशय गरजेचं आहे. आमच्या पत्रिकेमध्ये फार पत्रिका मंगलिक फिंगलिक नाही आहे, मंगळ किंवा शनी प्रधान कडक मंगळवारचं पत्रिकेत नाही आहे, पण पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह लग्न स्थानात आहे. तुला मुलगीच पसंत पडत नाही. आपण साधा सर्व 12 सगळे हळवे, प्रेमळ आणि संयमी लोक असतात, ती कर्क राशी असतात. त्यातली आपली कर्क राशी आहे. पुष्य नक्षत्र शांत दोष निवारण केलेलं नसेल तर कोणत्याही याज्ञिक करणाऱ्या मंडळींकडून हे पुष्य नक्षत्र, तैतील नावाचं करण, वरियान नावा दोष, अशा टोटल 5 दोष आपल्या मित्रपत्रिकेत आहेत. हे 5 दोषांचं खंडन करावं. आता प्रश्न पुढे विचारला, रत्न कोणतं घालावं? तर
2 रत्नात आपल्याला मी पूरक सांगेल. पहिला रत्न शुक्र, गुरु नावाचा ग्रह वक्री असून तो मृत अवस्थेत आहे, म्हणजे पैसा हातात येतोय पण टिकत नाही. येण्याचा मार्ग 1 आहे, जाण्याचे मार्ग 4 आहेत, त्यामुळे हातात पैसे टिकत नाही. आर्थिक सुबत्ता यायची असेल, आर्थिक स्थिरता मिळवायची असेल तर मात्र पुष्कळ नावाचं रत्न धारण करावं. सदन घरातली संयमी धर्मपत्नी मिळायची असेल तर पुष्कळ नावाचं धारण करावं. आणि मनामध्ये आणि मेंदूमध्ये म्हणजे मनाला आणि मेंदूला एकाच वेळी बायको पटणारी प्रसन्न दर्शनी मुद्रे तुला बायको पटणारी असायला हवी असेल वाटत असेल तर 25 ते 3 शेंटचा सिंगल सॉलिटर हिरा नावाचं रत्न धारण करतोय मित्रा, तर माझा विश्वास आहे कल्पनापेक्षा चांगली बायको मिळेल. पण आता लग्नासाठी उत्तम स्थिती आहे, नाहीतर मात्र वयाच्या 42 वर्षामध्ये थांबावं लागेल. आणि मधल्या काळात जर लग्न झालं तर फक्त आणि फक्त आयुष्यात तडजोड करावी लागेल. सगळ्याच तडजोड करावी, पण लग्नाच्या बाबतीत तडजोड करू नये असं मी हेमंत नक्की तुला सांगेल. हेमंत सारखं आपल्या पत्रिका अनेक आपले प्रेक्षक कार्यक्रम पाहतात, तर तुमच्यामध्ये तुमच्या मुलासाठी मुलीसाठी आपला विवाह कधी कसा कुठे तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा अधिक प्रश्न 50 प्रश्न आम्ही तुम्हाला लेखी छापीन देतो. आणि विशेष म्हणजे हे लग्न कधी होईल, कसं होईल, कुठे होईल, लग्न लवकरात लवकर होण्यासाठी काय करावं, अशी ही स्थिती ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला उपभोगता येईल. आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तरं तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच मिळतील. हे प्रत्येक व्यक्ती जेवढ्या आमच्याकडे पत्रिका पाहायला येतात त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे कसं असणार आहे, लग्न कधी होईल, कसं होईल, कुठे होईल, हे प्रत्येकाला दिलं जातं. आपल्याला लवकरात लवकर जलद आणि अनुरूप विवाह होण्यासाठी काही 11 ते 13 उपाय प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात आहे, तर ते उपाय करून तुमच्या आयुष्यात गतिमान होण्यासाठी काय करावं, म्हणजे विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपलं लग्न कधी असेल अगदी तारखेनिशी यात लिहून दिलं जातं. कोणत्या राशी लग्न करावं, कोणत्या राशी लग्न करू नये, ह्या सगळ्या गोष्टी सुचवल्या जातात. हे जर प्रत्येकाने उपभोग येत आहे आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी पुणे सदाशिव पेठ तर मुंबई घाटकोपर येथे प्रत्यक्ष भेटताय तर नक्की तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होईल. ज्यांना आपल्या इथे फोन लागत नाहीत किंवा ज्यांना आम्हाला भेटणं शक्य नाही तर त्यांनी आमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, तिथे आपले प्रश्न विचारा, तिथे आपल्या प्रश्न उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न नक्कीच करू. आनंदजी, आणखी एक प्रश्न. या पुस्तकाबद्दल सांगताना तुम्ही असं सांगितलं की आपल्या राशीला कोणत्या जोडीदार येणार आहे आणि त्याची रास काय असणार आहे ते सुद्धा आपल्याला नक्कीच कळतं. मॅडम याच्यामध्ये उदाहरणार्थ आपल्या राशी कोणत्या करून आहेत, या 3 राशी करून आहेत, म्हणजे सगळ्यात मध्ये 4 राशी करून आहेत. सगळ्यात मध्ये शत्रू राशी, नीच राशी, प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाक ह्या 4 राशी टाळाव्या. आता अति प्रेम करणारे जर राशी असेल तर ते नकोच आहे. आणि मृत्यू षडाष्टक राशीला प्रीती षडाष्टक म्हणतात आहे. मृत्यू षडाष्टक राशी मरणचे असं नाही बरं का, पण मृत्यू तुला वेदना होतं. नीच राशी म्हणजे प्रत्येक वेळेला तुच्छ लेखणं, नीच लेखणं, खालीपणा दाखवणं, अशी आपल्या धर्मपत्नीचा पती नको आहे. आणि शत्रू नेहमीचं वैर नको आहे. ह्या 4 राशी सोडाव्यात. मग कोणत्या राशी कराव्या? आपल्या राशीपासून 5वी राशी, 7वी राशी, 9वी राशी आणि लाभातली म्हणजे 10वी राशी, द्वितीय राशी, तिसरी राशी ही अतिशय उत्तम. जर पंचमातला प्रेम, प्रणय किंवा त्यांच्या दोनांची धारणा सप्तमत असली असेल, 7वी राशी मोजून असेल तरी राशी आपल्याला पूरक ठरते. एक समजून घेण्याची भूमिका असते. एकाने मारल्यासारखं रडल्यासारखं करतात पण त्यांच्या संसाराची गाडी मात्र पुढे जात असते. ह्या काही तुमच्या व्यक्ती जेवढ्या तेवढ्या त्यांच्या राशीनुसार. आणि तुम्हाला व्यक्तिगत जाणून घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष पुणे सदाशिव पेठ तर मुंबई घाटकोपऱ्यात भेटा आणि तुमच्या प्रश्नांच्या तुमच्या मुलांच्या पालकांना आपल्या मुलामुलीचे लग्नासाठी जे प्रयत्न करतायत ते लग्न मंगल कार्य निर्विघ्न लवकर पार पाडण्यासाठी काही सात्विक सरळ साधे तोडगे दिले जातात ते करताय आणि पत्रिकेला ग्रहदोष निवारण करताय. तर अनेकांचे मंगल कार्य व्यवस्थित झाले आहेत, निर्विघ्नपणे पार पडलेत. आपल्या मुलींचे लग्न कार्य निर्विघ्नपणे नक्कीच पार पडतील. आनंदजी, मगाशी तुम्ही एका प्रश्नाच्या उत्तरात बोललात, बहुतेक हेमंत गायकवाडांचा फोन होता तेव्हा, की शुक्र जर बाल्यावस्थेत असेल तर लग्नाला विलंब होतो. पण यासारखी आणखी कुठली कारणं आहेत का की ज्यामुळे विवाहास विलंब होतो? नाही, आता हेमंतच्या पत्रिकेत शुक्र बाल्यावस्था हा विलंब नाही आहे. पत्रिकेत वरियान दोष आहे, पत्रिकेत पुष्य नक्षत्र आहे, पत्रिकेत तैतील नावाचं करण आहे, ह्यात महत्वाचे कारण होते. पण त्याच्याबरोबर तो बाल्यावस्था तर पोरखेळ होणं म्हणजे आपल्याला वाटतंय त्याच्या विपरीत घडणं. आता विलंबात होण्याचं कारण जर शुक्र नीच राशीत असेल तर विलंब होतोय, शुक्र मृत अवस्था असेल तर विलंब होतोय, शुक्र वृद्ध अवस्था असेल तर विलंब होतोय, शुक्र अशुभ ग्रहांच्या युतीत असेल म्हणजे शुक्र शनियुक्त असेल, शुक्र मंगळयुक्त असेल, शुक्र राहू केतुयुक्त असेल तरी पत्रिकेतला त्या विवाहासाठी त्या व्यक्तीचा विलंब होतो. तर मित्रांनो, आपले बघताय सर्वांना 151 रुपयामध्ये PDF कुंडली मिळते. तुमच्या घरच्या घरी बसून तुम्ही PDF कुंडलीचा उपभोग घेऊ शकता. आपल्या पत्रिकेतला कोणतं नक्षत्र कोणतं राशी किंवा कोणता ग्रह बाल्यावस्था, कुमारावस्था, नीच, उच्चीच आहे, मृत अवस्थेत आहे, शत्रुराशीत आहे, वक्री आहे, मार्गी हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त 151 PDF या कुंडलीमध्ये तुमच्या घरच्या घरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मिळेल. आमचा कार्यक्रम जेव्हा चालू असेल तेव्हा तुमच्या आपली पत्रिकेतला कोणता ग्रह कसा आहे हे तुमच्या घरच्या घरी बसून तुम्ही नक्की त्याचं मंथन करू शकता. नक्कीच. आनंदजी,
आपल्या विवाहासाठी जे ग्रह पूरक आहेत किंवा जी नक्षत्र पूरक असणार आहेत तर ती परिस्थिती जास्तीत जास्त आपल्यासाठी अनुकूल व्हावी यासाठी आपण काही साधना किंवा तोडगे सुचवता का? नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं आपण कुलदेवतेची आराधना करणं. कसं असतं मॅडम, की आपण ज्यावेळी एखादं मंगल कार्य करायचं असेल किंवा एखादे आपल्या संकट आलं तर आपल्या कुलदेवतेला स्मरण करत असतो. आपल्या एखाद्या घरात एखादी कोणती घटना वाईट घडली किंवा चांगली घडली, पहिले आईची बाबांची आठवण आहे, तसं आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची आठवण येते. तर आपण कळत न कळत आपण कुलदेवते स्मरण करतो, कुलदेवते एखादी गोष्ट बोलतो आणि काळाच्या अगोदर ती घटना चांगली घडलेली असते आणि तिचा बोललेलं एखादं बोललेली गोष्ट असते ती विसरून जातो. मग या साध्या भाषेत नवस बोलणं, किती लोक मानतात ना, मग तर व्यक्तिगत विषयावर अवलंबून आहे, पण मी नवसाला मानतो. तर नवस बोललं असेल किंवा एखाद्या देवाला गाणं घातलं असेल कोकणी भाषेमध्ये, तर गाणं आपण विसरून जातो आणि त्याचं काय करतं, त्याचे विपरीत परिणाम तुमच्या आयुष्यात होतात. त्यामुळे मंगल कार्याच्या आधी आपल्या कुलदेवतेला जाऊन तुम्ही सुपारी देताय, नारळ देताय, किंबहुना आपल्या आयुष्यात खरं ओटी भरतात. माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात दुःख, दारिद्र्य, कष्ट नक्की दूर आहे. हे विवाहासाठीच नाही मित्रांनो बरं का, तुमच्या आयुष्यात तुमचं करिअर असेल, तुमची नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमचं दाम्पत्य जीवन असेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादं संकट असेल, याच्यावेळी आपल्या कुलदेवतेचं स्मरण करताय, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करताय, आपल्या गुरुचं स्मरण करताय, तर माझं मत आहे तुमच्या आयुष्यात असणारं दुःख, दारिद्र्य, कष्ट ह्या स्मरण केल्याने, हे नित्य जप केल्याने माझा विश्वास आहे तुमच्या दुःख, दारिद्र्य नक्कीच दूर होईल. नक्कीच. आनंदजी, आणखी एक प्रश्न असा शेवटचा जाता जाता की आपलं वैवाहिक जीवन ते आणखी फुलावं, सुखकर व्हावं, आनंददायी व्हावं यासाठी आपण काही ध्यान साधना उपाय नक्कीच मॅडम. सगळ्यात महत्त्वाचं मी मेडिटेशन करायला सांगतो. जर तुमचा मन आणि मेंदू एकत्र आला तर तुमच्या आयुष्यातले एखादी साध्य घटना सहजरित्या घडते. दुसरी गोष्ट, शुक्र नावाचा ग्रह तुमच्या पत्रिकेत जर मार्गी एखादा अशुभ ग्रहयुक्त असेल, मग एखाद्या पत्रिकेला शुक्र नावाचा ग्रह कुमारावस्था असेल, त्याला वाटतं मीच मोठा आहे किंवा माझ्यासारखं कोणी नाही किंवा मी करतो ते बरोबर करते, कुठेतरी न्यूनगंड, कुठेतरी मनामध्ये असाधारण स्थिती निर्माण होते आणि त्याचे पडगाम आपल्या आयुष्यात भोगायला मिळतात. मग तुमच्या शुक्र कोणत्या अवस्थेत पाहून घ्या. शुक्र जर बालावस्था असेल, अन्य अवस्था असेल तर त्याला शुक्राचा हिरा नावाचं धारण करावा. ज्याचं हिरा रंग बजेट नाही त्याने ओपेल नावाचं धारण करावा आणि शुक्राची आराधना ओम शुक्राय नमः हा जर मंत्र तुम्ही नित्याने बोलताय, किमान एक माळा किंवा अगरबत्ती लावून ती विजेपर्यंत जर तुम्ही जप तप करताय, तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यामध्ये दाम्पत्य जीवन, सांपत्तिक जीवन नक्कीच चांगलं होईल. त्याचबरोबर ब्ल्यू टोपाज नावाचं रत्न, पती पत्नी मतभेद होत असेल तर हे आपल्या गळ्यात एखाद्या कोणत्याही पतीने या पतीने धारण करतोय तर त्यांचे मन मिळण्यासाठी, मन जुळण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग चांगला होतो. हाताजोडी नावाची वनस्पती, मनोमिलन नावाचं यंत्र, असे सात्विक उपाय आहेत. हे सगळे सात्विक उपाय करायला फार सोपे असतात आणि आपल्या खिशाला पॉकेटला परवडणारे उपाय आहेत. हे जर विषय तुम्ही करताय, मग एखाद्या पतीपत्नीमध्ये कटुता आहे, अगदी नैराश्याची भूमिका आहे किंवा डिवोर्सपर्यंत भूमिका गेली आहे, अशा लोकांनी सात्विक उपाय करतात तर माझा विश्वास आहे ह्यांची मनं जुळण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा नक्कीच चांगला होतो. पण शुक्र जर कुमार अवस्था असेल तर अशा लोकांपासून त्यांना थोडे न्यूनगंड म्हणत गंभीर काय म्हणणार अशा गोष्टींच्या मनात येतात आणि त्यांच्या पायात धोंडा मारून घेतल्यासारखी परिस्थिती असते. तर ज्यांच्या पत्रिकेत असे काही ग्रहदोष आहेत त्यांनी त्यांचं निवारण करावं, की त्यातून सावधगिरी पुढच्या स्टेज मागचा शहाणा या वृत्तीने तुम्ही जर राहताय तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रगती आणि प्रचिती चांगलीच आल्याशिवाय राहणार नाहीये. नक्की सर, आपण ऐकलं की आनंद कुमारजींनी अतिशय सोपे असे तोडगे सांगितलेले आहेत. कुलदेवीच्या दर्शनाला जावं, तिची आराधना करावी, कुलदेवाची आराधना करावी, असे अनेक उपाय जे आहेत ते आनंद कुमार नेहमीच सुचवत असतात. आणि तुम्हाला सुद्धा जर तुमच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्या भविष्याविषयी तुमच्या आणखी काही अडचणी असतील, त्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, तर तुम्ही आनंद कुमार यांना संपर्क साधू शकता. आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते टिपून घ्या. तसंच सरांचं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. तिथे सुद्धा अनेक विषयांवर सर मार्गदर्शन करत असतात. आनंदजी, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. यानंतर आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आनंदजींसोबत पुढच्या सोमवारी. तोपर्यंत नमस्कार.